Hello everyone, welcome to the परिवर्तन लर्निंग सेंटर YouTube चॅनल. माय नेम इज SP सर. विद्यार्थी मित्रांनो, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अँड PYQ ची सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे. रोटेशनल डायनामिक्स हा चॅप्टर आपण कव्हर अप केलेला आहे. आता सेकंड चॅप्टर आपण सुरुवात करणार आहोत आजपासून. तर काल आपला व्हिडिओ यायचा राहून गेला कारण की काल OBS ला म्हणजे ज्या सॉफ्टवेअरद्वारे आपण रेकॉर्डिंग करतो त्याला थोडा प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे काल व्हिडिओ आला नाही. सो सॉरी फॉर दॅट. ओके, पण आज प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि आजपासून विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू येत राहतील. ओके, चला ठीक आहे. तर नवीन असाल तर नक्की चॅनलवर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. ओके, तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड विद्यार्थी मित्रांनो हा जो चॅप्टर आहे हा 7 मार्काचा चॅप्टर आहे. किती मार्काचा चॅप्टर आहे? 7 मार्काचा विथ ऑप्शन सहित 7 मार्काचा चॅप्टर आहे. म्हणजे 7 मार्क सोडायचे नाहीत. 7 मार्काचे क्वेश्चन कशा पद्धतीने विचारलेत 2021 ला, 22 ला, 23 ला, 24 ला, 25 ला, हे सगळेच्या सगळे क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत. बरोबर आहे. आणि या चॅप्टर नंतर तुम्हाला कोणता चॅप्टर हवा आहे ते बी मला कमेंट बॉक्स मध्ये कळवत राहा, म्हणजे जेणेकरून मी तुम्हाला नेक्स्ट तो चॅप्टर कव्हर अप करत राहील. ओके, चला ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2021 ला एका मार्काला एक MCQ चा प्रश्न विचारलेला आहे एका मार्कासाठी. तर काय आहे? SI युनिट ऑफ द विस्कॉसिटी इज. विस्कॉसिटीचा SI युनिट कोणता आहे? यस, कोणाला माहित आहे का? एकदा मला कमेंट मध्ये सांगा बरं. विस्कॉसिटीचा SI युनिट डायरेक्ट थेरोटिकल प्रश्न आहे. न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर हे आन्सर आहे. डायरेक्टली पाठ करा. SI युनिट ऑफ विस्कॉसिटी न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर आहे. ऑप्शन नंबर 1 को ताला लगायचा आहे. ओके, चला ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये एक 1 मार्काचा प्रश्न विचारलेला आहे. बघा, सेक्शन ए एका मार्कला असतो, सेक्शन बी 2 मार्कला असतो, सेक्शन सी 3 मार्कला असतो, सेक्शन डी 4 मार्कला असतो. बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. तर एका मार्काचा प्रश्न म्हणलं की सेक्शन ए चा प्रश्न असतो. ओके, MCQ आणि 1 लाईन. ओके, तर डिफाइन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन तुम्हाला विचारलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय असतं ही डेफिनेशन आता आपल्याला बघायची आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट एकदम सोपी डेफिनेशन आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण अंडरस्टँड करूया की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो. विद्यार्थी मित्रांनो, एखादा आपण समजा जर ग्लास घेतला, या ग्लास मध्ये आपण समजा या ठिकाणी असं पाणी घेतलेलं आहे आणि एक अशा टाइपची तर मिनिस्कस फॉर्म झालेली आहे. याला तुम्हाला इथे एक टँजंट ड्रॉ करायचा आहे. आता बघा, ही जी फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे, हा जो फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे याला तुम्ही एक टँजंट ड्रॉ केलेली आहे, त्याला मी टी म्हणलेला आहे. बरोबर आहे. तर टँजंट मधला अँगल आणि हा जो सॉलिड आहे याच्या मधला जो अँगल असतो त्याला आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो, जो की आपण मेजर करतो विद इन द लिक्विड मध्ये. म्हणजे डेफिनेशन काय येणार आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्टची? लक्ष द्या. हा एक अँगल आहे पुन्हा बघा, द अँगल बिटवीन. पुन्हा मधला अँगल सांगा, लक्षपूर्वक आहे का? सरळ सरळ डेफिनेशन मी लिहून दिली असती आणि तुम्हाला सांगितलं असतं, पण मी तुम्हाला पहिल्यांदा एक्सप्लेन करून सांगालोय व्हॉट इज मीन बाय द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, आणि त्यानंतर मी लिहून देणार आहे. म्हणजे कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला पाहिजे. आलं लक्षामध्ये? ओके, तर बघा अँगल ऑफ कॉन्टॅक्टची काय डेफिनेशन आहे. हा एक अँगल आहे पुन्हा मधला द अँगल बिटवीन टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. बघा, हा फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे, तर याला एक टँजंट तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. इथं आपण एक टँजंट ड्रॉ केलेली आहे. द अँगल बिटवीन टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड अँड सरफेस ऑफ सॉलिड. हा सरफेस ऑफ सॉलिड आहे. ओके, मेजर्ड विद इन द लिक्विड इज कॉल्ड एज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणायचं. लक्षामध्ये, द अँगल बिटवीन टँजंट आणि सॉलिड याच्यामधला जो अँगल आहे त्याला आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो, जो की आपण लिक्विड मधून मेजर करतो. मेजर्ड विद इन द लिक्विड इज कॉल्ड एज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर डेफिनेशन काय येणार आहे मित्रांनो? मग डेफिनेशन चला लिहू का डेफिनेशन. मग व्हॉट इज मीन बाय द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. बघा, द अँगल बिटवीन tangent drawn to the free surface of liquid, free surface of liquid and solid. लिक्विड आणि सॉलिड मधला अँगल आहे. सॉलिड मेजर्ड विद इन लिक्विड, हा शब्द महत्वाचा आहे. मेजर्ड विद इन लिक्विड इज कॉल्ड त्याला आपण काय म्हणतो? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो. इज कॉल्ड एज अँगल ऑफ
कॉन्टॅक्ट. एका मार्काला डेफिनेशन IMP आहे 2026 मध्ये पण विचारले जाण्याचे चान्सेस आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त PYQ करत राहा मित्रांनो, कारण की PYQ मोस्ट ऑफ हे रिपीट होत असतात. आता नेक्स्ट क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो 2 मार्काचा क्वेश्चन म्हणलं की सेक्शन बी चा क्वेश्चन आहे. ओके चला ठीक आहे. तर एक न्यूमेरिकल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिलेला आहे आणि न्यूमेरिकल काय आहे बघा, याला आपल्याला आता सॉल्व्ह करायचं या न्यूमेरिकलला. चला कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल बघा, लक्ष द्या. कंपेअर द अमाउंट ऑफ वर्क डन. अमाउंट ऑफ वर्क डन तुम्हाला कंपेअर करायचंय इन ब्लोइंग अ 2 सोप बबल. 2 सोप बबल ब्लो केलेले आहेत ऑफ रेड आय इन द रेशिओ. रेड आय म्हणजे रेडियसचा रेशिओ दिलेला आहे. एक असेल रेडियस तर रेडियस म्हणायचं, अनेक रेडियस असतील तर त्याला रेड आय म्हणायचं. तर रेड आयचा रेशिओ दिलाय विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात पर्यंत आपण लिहूया G1 डेटा. बरोबर आहे. कोणतं बी न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं सगळ्यात पहिल्यांदा G1 डेटा लिहायचा आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो न्यूमेरिकल तुम्हाला अवघड जातात का, येस ऑर नो सांगा. जर न्यूमेरिकल जर तुम्हाला अवघड जात असतील, माझ्या न्यूमेरिकल जर समजा मी सांगितले न्यूमेरिकल तुम्हाला जर समजत असतील, मी जशा पद्धतीने न्यूमेरिकल शिकवते ही स्टेप जर तुम्हाला समजत असेल, माझी मेथड जर तुम्हाला समजत असेल, आवडत असेल तर मला चॅट बॉक्स मध्ये कळवा. आणि न्यूमेरिकल साठी आपण काही ना काही एक वेगळी सिरीज चालू करूया किंवा काही ना काही अरेंजमेंट आपण करूया तुमच्यासाठी, काही ना काही जुगाड करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो फिजिक्स मध्ये 36 मार्काचे न्यूमेरिकल असतात 70 पैकी, म्हणजे जवळपास 50% वर पेपर हा न्यूमेरिकलनी भरलेला असतो. त्याच्यामुळे न्यूमेरिकल महत्त्वाचे आहेत. ओके न्यूमेरिकल परफेक्ट झालेच पाहिजे, न्यूमेरिकलचे मार्क परफेक्ट झाले पाहिजे. न्यूमेरिकल अवघड जातात का कमेंट मध्ये सांगा, आणि न्यूमेरिकल साठी आपण काही ना काही सिरीज चालू करावी का एकदा मला कमेंट मध्ये सांगा. जे विद्यार्थी सिरियस आहेत तर त्यांच्यासाठी आपण काही ना काही करू. ओके चल बघा, कंपेअर द अमाउंट ऑफ वर्क डन. तुम्हाला काय करायचंय, अमाउंट ऑफ वर्क डन कंपेअर करायचंय ब्लोविंग अ 2 सोप बबल. 2 सोप बबल आहेत ऑफ रेड आय इन द रेशिओ. तर रेडियसचा रेशिओ दिलाय म्हणजे R1:R2 दिले. R1:R2 दिले विद्यार्थी मित्रांनो 4:5 आहे. याच्यावरून आपण R1/R2 ची व्हॅल्यू ठरवू शकतो. R1/R2 किती येणार आहे, R1:R2 जर 4:5 असेल तर R1/R2, मग याला आपण आपण मध्ये करा 4/5 येतं. ओके कंपेअर द अमाउंट ऑफ वर्क डन म्हणजे तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय, फाइंड द अमाउंट ऑफ वर्क डन म्हणजे W1:to W2 विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फाइंड आउट करायचंय. वर्क डन कंपेअर करायचं W1:to W2 किंवा W1/W2 तुम्हाला फाइंड आउट करायचंय. चला ठीक आहे, एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता फॉर्म्युला काय बघा, लक्ष द्या. हा वी नो फॉर्म्युला आपल्याला माहित आहे वर्क डनचा. DW बरोबर वी नो फॉर सोप बबल. सोप बबल साठी फॉर्म्युला माहिती आहे, वी नो फॉर सोप बबल. DW बरोबर काय फॉर्म्युला मित्रांनो, DW बरोबर 2 × T × DA हा फॉर्म्युला आहे. सोप बबल असेल तर 2 न मल्टिप्लाय करायचं आणि वॉटर ड्रॉप असेल तर DW बरोबर T × DA येणार आहे. सोप बबल असेल तर 2 न मल्टिप्लाय करायचं, तर DW बरोबर 2 × TDA हा फॉर्म्युला येणार आहे. लक्षामध्ये चला ठीक आहे. तर DW लाच आपण W म्हणू शकतो किंवा याला तुम्ही DW देखील म्हणू शकता मित्रांनो, काही हरकत नाही. DW1:to DW2 तुम्हाला फाइंड आउट करायचंय. चला ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता आपल्याला काय करायचंय, DW1:to DW2 फाइंड आउट करायचंय. म्हणजे काय येणार बघा, आता इथं मी असं म्हणू शकतो का, DW1/DW2 जर फाइंड आउट केलं विच इज इक्वल टू काय येणार आहे 2T × DA1/2T × DA2 येणार आहे. कारण की जर चेंज इन वर्क डन असेल तर इथे चेंज इन एरिया असतो. बरोबर आहे, हा वर्क डन आहे, हा एरिया आहे. तर इथं 2T विद्यार्थी मित्रांनो कॅन्सल होतं, तर इथं काय येतं DA1/DA2 येतं. ओके दिस इज द DW1/DW2 येतं. बरोबर आहे. ओके आता बघा कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं, पुढे एका स्टेप मध्ये उत्तर येणार आहे. आता एरिया काय असतो विद्यार्थी मित्रांनो, एरिया सर्वांना माहित आहे. सोप बबल आहे, बबल म्हणजे स्पेरिकल असतो. स्पिअरचा एरिया काय असतो 4πr² म्हणजे 4πr1², आणि खाली काय येणार आहे 4πr2² येणार आहे. मग हे 4π कॅन्सल झालं मित्रांनो, यालाच आपण R1²/R2² म्हणू शकतो. मग या ठिकाणी बघा R1²/R2² आहे, म्हणजे यालाच मी R1/R2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणू शकतो का नाही. अरे याचा बी स्क्वेअर आहे, याचा बी स्क्वेअर आहे, तर कॉमनचा स्क्वेअर मी घेऊ शकतो. R1/R2 ब्रॅकेट स्क्वेअर झालं. त्याच्यानंतर R1/R2 ची व्हॅल्यू किती आहे 4/5 आहे. तर या ठिकाणी मित्रांनो बघा 4/5 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे किती आली व्हॅल्यू, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, म्हणजे DW1/DW2 ची व्हॅल्यू 16/25 आलेली आहे. याला जर मी समजा रेशिओच्या फॉर्मॅटमध्ये, हा रेशिओच्या फॉर्मॅटमध्ये आहे, प्रपोर्शनच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं DW1:to DW2 जर असं लिहिलं मित्रांनो 16:25 हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे. चला ठीक आहे, सर्वांना समजलं, येस ऑर नो सांगा मला. काय केलं मित्रांनो बघा, लक्ष द्या. सगळ्यात मेन फॉर्म्युला आहे DW बरोबर 2 × TDA. ओके तर DW1/DW2 2TDA पण इथं 1 असल्यामुळे इथं DA1 आणि इथं 2 असल्यामुळे DA2.
मग इथं DA1 DA2 राहिला, 2T कॅन्सल झालं. मग एरिया काय असतो, स्पिअरचा एरिया माहिती आहे आपल्याला, सो बबलचा एरिया 4πr². इथं 1 असल्यामुळे वर 1 घेतलं, खाली 2 असल्यामुळे खाली 2 घेतलं. r1² अपॉन r2². मग कंबाईन मध्ये या ठिकाणी बघा, याचा स्क्वेअर सेपरेट, याचा स्क्वेअर सेपरेट, तर कंबाईन मध्ये मी स्क्वेअर केला म्हणजे r1 अपॉन r2 ब्रॅकेट स्क्वेअर, r1 अपॉन r2 ची व्हॅल्यू पुटअप केली आणि आपलं उत्तर भेटून घेतलं. ओके, चला ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता नेक्स्ट क्वेश्चन आहे 3 मार्काचा, म्हणजे सेक्शन सी चा प्रश्न आहे. बघा, पहिला प्रश्न 1 मार्कला विचारला, दुसरा प्रश्न 1 मार्कला विचारला, तिसरा प्रश्न 2 मार्कला, म्हणजे 4 मार्क आपले कव्हर अप झालेत. आता तिसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो 3 मार्काला विचारलेला आहे. सेक्शन सी चा प्रश्न आहे, 3 मार्काला आहे, IMP आहे, 2026 मध्ये भी विचारला जाऊ शकतो भावडे. यस, ओके, चला ठीक आहे. तर बघा आता काय आहे क्वेश्चन, बघा, एक्सप्लेन द सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. एक्सप्लेन द सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. मॉलिक्युलर थेरीचा वापर करून तुम्हाला सरफेस टेन्शन हा जो फेनॉमेनॉन आहे विद्यार्थी मित्रांनो, हा फेनॉमेनॉन तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. बरोबर आहे, चला ठीक आहे. थेरोटिकल पार्ट आहे, या ठिकाणी मी याचं उत्तर लिहिलेलं आहे. आता सांगतो 1 बाय 1 कशा पद्धतीने याला लिहायचं तुम्हाला. बरोबर आहे, ओके. तर ही डायग्राम मित्रांनो काढून घ्यायची आहे. बघा, ही अशा पद्धतीने डायग्राम आहे. याच्यामध्ये 3 मॉलिक्यूल तुम्हाला कन्सिडर करायचे आहेत. ए मॉलिक्यूल, हा ए मॉलिक्यूल इथं आहे, त्याचा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे. हा बी मॉलिक्यूल आहे, त्याचा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स, आणि हा सी मॉलिक्यूल आहे, त्याचा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. म्हणजे आपण किती मॉलिक्यूल कन्सिडर केलेत, 3 मॉलिक्यूल, ए मॉलिक्यूल, बी मॉलिक्यूल, सी मॉलिक्यूल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, PQRS याला सरफेस फिल्म म्हणायचं. ही जी तुम्हाला जाड दिसते ना, याला सरफेस फिल्म म्हणायचं. आणि हा जो वरचा लेअर आहे ना, याला फ्री सरफेस म्हणायचं. म्हणजे PS हा फ्री सरफेस आहे आणि PQRS ही सरफेस फिल्म आहे. बघा, PQRS ही सरफेस फिल्म ऑफ द लिक्विड आहे आणि PS हा फ्री सरफेस ऑफ द लिक्विड आहे. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला धडधडीत मराठी भाषेमध्ये सांगतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला 1 बाय 1 इंग्लिश मध्ये सांगतो. बघा, 3 मॉलिक्यूल आपण कन्सिडर केलेत. Consider the 3 molecule A, B and C. Okay, molecule A is completely deep inside the liquid. Molecule A हा completely liquid मध्ये आहे. मॉलिक्यूल बी हा कुठं आहे, सरफेस फिल्म मध्ये आहे, आणि त्याचा मोस्ट ऑफ स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स जो आहे तो कुठं आहे, सरफेस फिल्म मध्ये आहे, म्हणजे लिक्विड मध्ये आहे. आणि मॉलिक्यूल सी जो आहे विद्यार्थी मित्रांनो, हा फ्री सरफेस वर आहे, याचा अर्धा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स बाहेर आहे आणि अर्धा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स हा आतमध्ये आहे, म्हणजे लिक्विड मध्ये आहे. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गोष्ट काय होते बघा, आपल्याला सरफेस टेन्शन हा फेनॉमेनॉन एक्सप्लेन करायचा आहे, पण कशाच्या बेसिसवर, ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. त्याच्यामुळे आपण हे 3 मॉलिक्यूल कन्सिडर केलेत. हे 3 मॉलिक्यूल आता कुठं कुठं आहेत आपल्याला कळलेलं आहे. आता बघा, मॉलिक्यूल ए वर विद्यार्थी मित्रांनो सगळ्या डायरेक्शननं कोहेसिव्ह फोर्सेस ऍक्ट होतात. बघा, मॉलिक्यूल ए वर, मॉलिक्यूल ए हा कम्प्लिटली डीप इनसाइड द लिक्विड असल्यामुळे मॉलिक्यूल ए वर ऑल डायरेक्शननं इक्वल अमाऊंट मध्ये कोहेसिव्ह फोर्स ऍक्ट होत असतो. म्हणजे इथला मॉलिक्यूल इकडे बोलवतो, इथला मॉलिक्यूल इकडे बोलवतो, इकडला मॉलिक्यूल वर बोलवतो आणि खालचा मॉलिक्यूल खाली बोलवतो. आता या मॉलिक्यूलला कळत नाही की यार जाए तो किधर जाए भाई, ये बुला रहा है, ये बुला रहा है, ये ऊपर चल बोल रहा है और ये नीचे चढ़ बोल रहा है. तर हा मॉलिक्यूल ए मग जाऊ द्या म्हणतो, कुठंच जात नाही, हा जागेवरच थांबतो, कारण की याच्यावर नेट कोहेसिव्ह फोर्स हा 0 होतो, कारण की सगळीकडून अट्रॅक्शन आहे. त्याच्यानंतर मॉलिक्यूल बी वर विद्यार्थी मित्रांनो हे जे मॉलिक्यूल आहेत, हे खालचे जे मॉलिक्यूल आहेत याला खाली अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे याच्यावर जो कोहेसिव्ह फोर्स असतो हा खालच्या डायरेक्शनला जास्त लागतो आणि याचा थोडासाच जो स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे हा हवेमध्ये आहे. त्याच्यामुळे खालून नेट कोहेसिव्ह फोर्स जास्त असल्यामुळे हा जो बी मॉलिक्यूल आहे, जो सरफेस फिल्म मध्ये आहे, हा पण मॉलिक्यूल नेट कोहेसिव्ह फोर्स जास्त असल्यामुळे हा खाली ओढला जातो. आता मॉलिक्यूल सी चा जर विचार केला, याचा अर्धा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स हवेमध्ये आहे, अर्धा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स लिक्विड मध्ये आहे. तर एअरचे जे मॉलिक्यूल आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यांची डेन्सिटी कमी असते, लिक्विडची डेन्सिटी जास्त आहे. बरोबर आहे, त्याच्यामुळे याच्यावर जो नेट कोहेसिव्ह फोर्स ऍक्ट होतो तो जास्त ऍक्ट होतो आणि हे जे मॉलिक्यूल आहेत, खालचे जे मॉलिक्यूल आहेत, या सी मॉलिक्यूलला खाली ओढतात आणि हा मॉलिक्यूल सरफेस फिल्म मध्ये येतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काय होतं बघा, इथले जे सरफेस फिल्म वरचे जे मॉलिक्यूल आहेत हे जवळपास खाली ओढल्या जातात. त्याच्यामुळे सरफेस फिल्म मधले जेवढे बी मॉलिक्यूल आहेत त्यांची संख्या कमी होते आणि या ठिकाणी हा जो अप्पर सरफेस आहे, इट ऍक्ट ऍज अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. तो स्ट्रेच्ड मेम्ब्रेन, इट बिहेव्स ऍज अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन, तो स्ट्रेच्ड मेम्ब्रेन म्हणून बिहेव करतो आणि याच प्रॉपर्टीला विद्यार्थी मित्रांनो आपण काय म्हणतो, सरफेस टेन्शन म्हणतो. भावडे लक्षात आले का, तायडे लक्षात आले का, यालाच आपण काय म्हणायचं, सरफेस टेन्शन म्हणतो. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं ना सगळं महाभारत रामायण, विद्यार्थी मित्रांनो हेच आता इंग्लिश मध्ये दिलेलं आहे. क्या बात कर रहे हो सर जी, अरे बिल्कुल बात सही कर रहा हो यार, देखो अभी क्या बोलता है. पहिला पॉइंट बघा, नाउ कन्सिडर 3 मॉलिक्यूल. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं 3 मॉलिक्यूल कन्सिडर करायचे, ए, बी अँड सी, इन अ लिक्विड मध्ये, इन अ लिक्विड वेसल सच दॅट, कशा पद्धतीनं
मॉलिक्यूल ए इज वेल इनसाइड द लिक्विड, मॉलिक्यूल ए हा इनसाइड द लिक्विड पाहिजे एकदम कम्प्लिटली. मॉलिक्यूल बी इज विदिन सरफेस फिल्म, मॉलिक्यूल बी हा सरफेस फिल्म मध्ये असायला पाहिजे. आणि मॉलिक्यूल सी इज ऑन द सरफेस ऑफ लिक्विड ऍज शोन इन द फिगर, मॉलिक्यूल सी हा ऑन द सरफेस ऑफ लिक्विड असला पाहिजे जसं फिगर मध्ये दाखवलंय त्याच्याप्रमाणे. ओके, आता दुसरा पॉईंट बघा, द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ द मॉलिक्यूल ए. आता मॉलिक्यूल ए चा जो स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे इज एंटायरली इनसाइड द लिक्विड, तो कम्प्लिटली लिक्विड मध्ये आहे. ऍज अ रिझल्ट त्याचा परिणाम काय होतो, मॉलिक्यूल ए इज ऍक्टेड अपॉन बाय इक्वल कोहेसिव्ह फोर्सेस इन ऑल डायरेक्शन. तुम्हाला आधी सांगितलं होतं मॉलिक्यूल ए जो आहे हा कम्प्लिटली डीप इनसाइड द लिक्विड असल्यामुळे त्याचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स हा एंटायरली कुठं आहे, इनसाइड द लिक्विड आहे. त्याच्यामुळे याच्यावर इक्वल कोहेसिव्ह फोर्सेस ऍक्ट होतात ऑल डायरेक्शनला. त्याच्यामुळे रिझल्ट काय, दच नेट कोहेसिव्ह फोर्स ऑन द मॉलिक्यूल ए इज 0. त्याच्यामुळे नेट कोहेसिव्ह फोर्स मॉलिक्यूल ए वर किती असतो, 0 असतो. कारण की वरचा मॉलिक्यूल म्हणते वर चल, खालचा मॉलिक्यूल म्हणते खाली चल, पलीकडला मॉलिक्यूल म्हणते इकडे ये आणि इकडला मॉलिक्यूल म्हणते इकडे ये. मग हा मॉलिक्यूल जाईल तर बिचारा कुठं जाईल, त्याच्यामुळे हा कुठं जात नाही, हा जागेवरच बसतोय. बरोबर आहे. आता मॉलिक्यूल बी चा विचार करूया. फॉर मॉलिक्यूल बी, बी मॉलिक्यूल करता लार्ज पार्ट ऑफ स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इनसाइड द लिक्विड. ओके, मॉलिक्यूल बी चा जर विचार केला तुम्ही बघा डायग्राम मध्ये, त्याचा जास्तीत जास्त पार्ट जो आहे स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सचा तो इनसाइड द लिक्विड आहे. सो नेट कोहेसिव्ह फोर्स ऍक्टिंग ऑन मॉलिक्यूल बी इज इनसाइड द लिक्विड, जास्त पार्ट हा लिक्विड मध्ये असल्यामुळे त्याच्यामुळे नेट कोहेसिव्ह फोर्स हा लिक्विड मध्ये ऍक्ट होतो. अँड मॉलिक्यूल गेट अट्रॅक्टेड इनसाइड द लिक्विड, त्याच्यामुळे मॉलिक्यूल जो आहे तो अट्रॅक्ट होतो इनसाइड द लिक्विड मध्ये. ओके, आता मॉलिक्यूल सी बघा. फॉर मॉलिक्यूल सी चा जर विचार केला, हाफ स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इज इनसाइड द लिक्विड. मॉलिक्यूल सी बघा, त्याचा हाफ स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स खाली आहे, हाफ स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स वर आहे. हाफ स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इज आउटसाइड द लिक्विड बट डेन्सिटी ऑफ एअर मॉलिक्यूल इज लेस. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं एअर मॉलिक्यूलचे जे एअर म्हणजे एअरचे जे मॉलिक्यूल आहे त्यांची डेन्सिटी लेस असते दॅन द वॉटर मॉलिक्यूल. दॅट्स वाय मॉलिक्यूल सी ऑल्सो ट्राय टू गेट अट्रॅक्ट इनटू द लिक्विड. बरोबर आहे. हा मॉलिक्यूल सी पण ट्राय टू गेट अट्रॅक्टेड इनटू द लिक्विड, लिक्विड मध्ये येण्याचा प्रयत्न करतो. देअरफॉर म्हणून विद्यार्थी मित्रांनो, द मॉलिक्यूल इन द सरफेस फिल्म, जे मॉलिक्यूल सरफेस फिल्म मध्ये आहेत पुल्ड इनसाइड द लिक्विड, लिक्विड मध्ये पुल होतात. अँड दिस मिनिमाइजेस, त्याच्यामुळे काय कमी होतं, टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल्स इन द सरफेस फिल्म. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं शुद्ध मराठी भाषेमध्ये. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो काय होतं, नंबर ऑफ मॉलिक्यूल इन द सरफेस फिल्म मिनिमाइज होतात आणि त्याच्यामुळे ऍज अ रिझल्ट त्याचा परिणाम म्हणून सरफेस फिल्म रिमेन्स अंडर टेन्शन. जी वरची सरफेस फिल्म आहे ती टेन्शन मध्ये असते, यार काय करू, मॉलिक्यूल तर पटापट खाली चालत, मग काय करायचं, सरफेस फिल्म बिहेव लाईक अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन, एकदम ताणते आणि इट बिहेव्स ऍज अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. त्याच्यामुळे काय होतं, दिस सरफेस टेन्शन किंवा यालाच आपण काय म्हणतो, याच टेन्शनला आपण काय म्हणतो, दिस टेन्शन इन द सरफेस नोन ॲज, त्यालाच आपण सरफेस टेन्शन असं म्हणतो. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सरफेस टेन्शनचा जो फेनॉमेनॉन आहे ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी आपण हा एक्सप्लेन केलेला आहे. आलं का लक्षामध्ये सर्वांच्या? अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण हे क्वेश्चन्स कव्हर अप केले तर 2021 चे. बरोबर आहे. ओके, 1 मार्काचा प्रश्न, 1 मार्काचा प्रश्न, 2 मार्काचा प्रश्न आणि 3 मार्काचा प्रश्न, असे टोटल मिळून 2021 मध्ये 7 मार्क या ठिकाणी म्हणजे 7 मार्काचे क्वेश्चन्स मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड या चॅप्टर मधून विचारलेले आहेत. 2 मार्काचं न्यूमेरिकल, 5 मार्क थेरी. म्हणजे या चॅप्टरची थेरी महत्वाची राजांनो. एखाद्या दिवस असं बी असू शकतं 3 मार्काचं न्यूमेरिकल 4 मार्काची थेरी असे असू शकतं. एखाद्या दिवस 4 मार्काचं न्यूमेरिकल 3 मार्काची थेरी असे असू शकतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे दोन्ही पार्ट महत्वाचा आहे आपला. ज्या विद्यार्थ्यांना न्यूमेरिकल अवघड जातात अशा विद्यार्थ्यांनी कमेंट मध्ये कळवा मला. तुमच्यासाठी आपण काही ना काही अरेंजमेंट करू विद्यार्थी मित्रांनो. आणि न्यूमेरिकलचे 36 मार्क पक्के हवेत का नको एकदा मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. जर पक्के हवे असतील तर चॅट बॉक्स मध्ये मला सांगा की काय करायचंय काय नाही. तुमच्यासाठी नवीन सिरीज चालू करू का स्पेशल न्यूमेरिकलची, जेणेकरून 36 मार्क तुमचे पक्के होतील. ओके चला ठीक आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूया, कारण की आता आपल्याकडे टाइम कमी आहे. 8 वाजता हे लेक्चर तुम्हाला रेकॉर्डिंग फॉर्ममध्ये आपल्याला हे करायचं, मला अवेलेबल करायचंय. चला ठीक आहे. ओके तर टाइम आपल्याकडे कमी आहे. या ठिकाणी आपण थांबू. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन पण बाजूला दाबा. ओके घंटी अशी टनकन वाजली पाहिजे, तरच बाकीचा नवीन जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला टुनकून येईल. बरोबर आहे. चला ठीक आहे. जय हिंद, जय परिवर्तन.